थोडीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती मागच्या मॅचमध्ये. प्रणयने चांगला खेळ दाखवला होता विथ द बॉल आणि विथ द बॅट सुद्धा. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय दोन टीम मध्ये. पहिला पडाव पार करून हे दोन संघ इथून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला त्रिशिका 11 वाडीव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अमोल 11 मंगलमूर्ती. या दोन टीम मध्ये ही बॅटल असणार, ही फाईट इथून रंगताना दिसेल. स्ट्राईकवरती रितेश आहे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा राऊत. बेस्ट वर्सेस बेस्ट. वेलकम जयेश गरत अँड साईराज भोईर. सामन्याला देखील सुरुवात होताना पाहायला मिळते पहिले षट घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज कृष्णा राऊतला आपण पाहतोय. वाडीव एक्सप्रेस या ठिकाणी दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. तर दुसऱ्या बाजूला विराटनचा सुपरस्टार अर्थातच रितेश केनी. पहिला बॉल या मॅचचा, पहिलाच बॉल, हुक शॉट आणि बॉलला सरळ पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. डीप मध्ये फिल्डर नाहीये, येतोय चौकार. मागच्या मॅच मध्ये ना त्याला थोडंसं अपयश आलं होतं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वतः आज कॅप्टन तो टॉस द्यायला म्हणाला की मागच्या मॅच मध्ये माझ्याकडनं काहीशा मिस्टेक झाले. आता पहिल्या बॉलवरती चौकार लगावत रितेशनं सुरुवात केली आहे त्याच्या डावाला. नेक्स्ट बॉल आणि इथे कमबॅक गोलंदाजाचं. काय वाटतं हार्दिक, 6 ओव्हरची मॅच. मागचा सामना 65चं टार्गेट एका हाती चेस झालाय. इथे 6 ओव्हर काय टार्गेट सेट केला जावं, कारण समोर त्रिशिका 11 वाडीव एक ताकदवर टीम आहे. इथून 75 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि ती बॅटिंग लाईनअप इथून अमोल 11 मंगलमूर्ती टीमकडे, त्यामुळे इथून ती अपेक्षा जरूर करावी लागणार आहे. ते चॅलेंज इथून करावं लागणार आहे. परंतु समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालाय विकेट किपरच्या माध्यमातून. परंतु या बॉलवरती इथून बॅटिंग काय टीमला नुकसान होणार नाहीये. 2 डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, कॉन्फिडन्स चांगला होता. परंतु मागच्या 2 बॉलवरती कृष्णा राऊतने तो कॉन्फिडन्स इथून घालवलाय. आत्मविश्वासाना यशाची गुरु किल्ली आहे. जगातील एक यशस्वी पोलीस विश्वास नांगरे पाटील त्यांचं एक वाक्य या बॉल नंतर आपण जरूर हार्दिक त्याबद्दल चर्चा करू. गोलंदाज तयार आहे. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वर, राईट आर्म अराउंड विकेट. इथे फटका चांगला ओव्हर द बॉलर हेड, समोर लॉंग ऑफ, चेंडूवरती पोहोचलाय. IPS विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य, जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो इतिहास. आणि इतिहास तेच घडवतात जे आपल्या स्वप्नांच्या मागे वेडे होतात. आणि रितेश केनीच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलेले अनेक असे त्याचे चाहतात. जे सफाळ्याच्या क्रिकेटची चर्चा झाली ना, मनोज पाटील रितेश यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. कृष्णाच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर त्यांना टाकलेले 2 डॉट बॉल, त्यानंतर आलेली सिंगल. चांगली बॉलिंग सध्या कृष्णा करतो. आणि आता समोर ऑन स्ट्राईक इन फॉर्म सध्या सफाळ्यातला ट्रेंडिंग बॉय प्रणय पाटील ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल या ओव्हर मधील समोर लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते. मिड विकेटला शतशक आहेत अजय, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. त्या ठिकाणी कुठली चुकी करणार नाहीये, हे सेलिब्रेशन सांगते या विकेटचं महत्व. आणि विराटनचं वंडर बॉय इथून तंबूच्या आसराला परतत असताना फर्स्ट विकेट गॉन. मॅच मध्ये सर्वाधिक अपेक्षा इथून प्रणयकडून होत्या. प्रणय इन्फॉर्म बॅटर आहे, परंतु या मॅच मध्ये आज त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट दिसलेला नाहीये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि ज्या पद्धतीने ओमकार सर पहिल्या बॉलवरती चौकार हरला होता, तिथून पुढच्या 4 बॉलवरती इथून कृष्णा राऊतने स्वतःला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग केलंय. नक्की चांगला कमबॅक राहिला कृष्णाचा. प्रणयचा इंटेंट पॉझिटिव्ह होता, बट त्याला यश आलं नाही, कारण त्यानं लॉफ्ट केलं होतं. मोठ्या फटक्यासाठी तो आला होता.
आणि तिकडे अपयश आलं होतं कधी कधी मोठ्या फलंदाजाकडनं. प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही 30, 40, 50 रनची अपेक्षा नाही ठेवू शकत. प्रणय थोडा स्वस्तात बाद झाला. लवकरच प्रणयची न्यू इनिंग देखील आयुष्यातील सुरुवात होती आहे आणि एक नवा डाव आयुष्यातला साकारण्यासाठी आता कुमार प्रणयच्या नावापुढे थोड्याच दिवसानंतर श्री देखील लागेल. फलकावरती धावा सध्या 5 विकेट गेली आहे मैदानावरती. एक ग्रेट कमबॅक बाय कृष्णा. विकेट काढली आहे प्रणय पाटीलची. इम्पॉर्टंट विकेट होती. तुषार आला. तुषारचा फटका हा देखील फसलाय. इन दी एअर डाऊन दी बॉल फील्ड इझिली टेकन अँड इट्स गॉन. सेकंड विकेट डाऊन. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का. आणि काय क्रिकेट खेळतीये. एक मराठी सॉन्ग आहे ना आणि मराठीमध्ये कमेंट अगदी कडक लाजवाब त्या सोबतीनं वाढीव दिसताय राव. आज वाढीव आहे ना ते वाढीव क्रिकेट खेळताना मैदानावरती पाहायला मिळते. कवी कलश यांचं वाक्य तुम्ही ऐकत होता सुरुवातीला. हाथी घोड़ा पालकी फौज तो तेरी सारी है, जंजीर में झगड़ा राजा मेरा अब भी तुझ पे भारी है. आणि त्या एका वाक्यानंतर आहे ना खरं तर कवी कलश मनात पोहोचले आणि औरंगजेबासमोर देखील त्यांनी म्हणालेली एक सुंदर कविता राजे तुम साथ चढे हो जंग ती देखील पूर्ण क्रिकेट विश्वात अगदी आपण जसं एखादी 50 एखाद्या सेंचुरीची चर्चा करतो ना एखादं वाक्य येतं सिनेमाच्या माध्यमातून ते सिनेमा सृष्टीत चर्चेत राहतं. एखादा इतिहास येतो तो इतिहास अजरामर राहतो. बट 2 नावत इतिहासावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे जे अजरामरत. फलकावरती धावा 5 विकेट गेले 2. दोघांपैकी कोणी 3 चौकार मारले तर बंडू पिंडर यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज. कोणीही मारले तरी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बीमर नो बॉल आणि 1+1 अशा 2 धावा येतील. पहिल्या षटकात त्यांना खूप काही गमावलं ते म्हणजेच टीम अमोल 11 मंगलमूर्ती विराथन हे गाव क्रिकेटवरती इतकं प्रेम करताना गावातल्या आता अगदी कोणत्याही घरामध्ये जा 9:35 झाली आहेत. खरं तर हा महिलांचा मालिका बघायचा वेळ असतो फ्री टाइम मध्ये डिनर नंतर. पण आता प्रत्येक टीव्ही मॉनिटर वरती आहे ना पाटील नेटवर्क लाईव्ह सोबत शिवनेरी चषक पाहिला जातं. याचं कारण काय वी लव्ह फॉर क्रिकेट वी लिव्ह फॉर क्रिकेट. क्रिकेटवरती प्रेम करणारा फार मोठा विराथनचा पाठीराखा. बट सध्या त्यांना शांत कुणी केलंय तर ते म्हणजे त्रिशिका 11 वाढीवनं. एक स्टँड पूर्ण वाढीवचं पॅक आहे आणि एक वाढीव सेलिब्रेशन तिकडनं तुम्हाला पाहायला मिळतं. कारण गोलंदाजी खूप सुंदर होतीये. या टुर्नामेंटच्या 5 वर्षातील सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे तर त्याचं नाव आहे युवी अर्थातच युवराज. 2 ओव्हर 3 विकेट फक्त 2 धावा. हे लास्ट मॅच मध्ये होतं तिकडनंच कंटिन्यू केलं हार्दिक त्यानं. या ओव्हर मध्ये देखील पहिला नो बॉल जरी आला ना तर सलगचे 2 त्यांना या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. आणि एक्झॅक्टली बॅटिंग ट्रॅक वरती आहे ना प्रथमेश घरत आणि विराथनच्या टीम स्क्वॉडला माहिती आहे जर बंडी पहिले 2 डॉट बॉल खेळला ना तर धोक्याची घंटी प्लस डगआउट साठी वाटतं. त्यामुळे इथनं त्याला एखादी सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन करणं ते इम्पॉर्टंट आहे. नक्कीच सिंगल डबलला इथून प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. कारण युवराजच्या अगेन्स्ट मोठे फटके येणं कठीण झालंय. इथून फटका तितकासा चांगला नव्हता. शॉर्ट तडम्यानला हा बॉल डिलिव्हर्ड झाला. एक धाव मिळेल या बॉलवरती. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 3 बॉलचा केला त्यापर्यंत झाला. युवराजचा जर विचार केला तर सुरुवात त्याची खराब झाली होती. बीमर त्याने हाताळला होता परंतु फ्रीडच्या बॉलवरती आणि त्यानंतर दुसरा बॉल जो हाताळला होता या 2 बॉलमध्ये ज्या पद्धतीने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता खास करून जो यॉर्कर प्रथमेशच्या अगेन्स्ट हाताळला होता त्याचं कौतुक करावं लागणार आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेले. काही क्षणांसाठी इथून विराथनकरांचा श्वास थांबला होता कारण ही विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफस्टम्पला हिट करत होता. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल
ओव्हर द विकेट गोलंदाज झाले युवी आणि फलंदाज शफल झाले होते आणि ऑफ स्टिकला हिट करत होता बॉल, त्यामुळे अंपायरनं इकडे नॉट आउट घोषित केलं. या बॉलवरती 6 मारला ना फलंदाजानं तर फलंदाज बबलू साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बंडू पेंटर ब्रँड ऑफ विराथन 10 धावा धावफलकावर, 10ला विकेट गेले 2. बंडू पेंटर नाम सुनकर फ्लॉवर समझा है क्या? फायर है. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉल जी होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. व्यासपीठावरती महिला वर्गाचं आगमन होतं, ज्याची नुकतीच आपण चर्चा करत होतो की विराथन खेळतीये ना, क्राऊड फुल पॅक होणार आणि अजूनही ती संधी कंटिन्यू आहे. 10 रन झालेत, 2 विकेट गेलेत. व्यासपीठावरती माता भगिनींचं आगमन होतं. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या व्यासपीठावरती शिवनेरी चषकात. शफल झाले, क्लीन बोल्ड अराउंड द लेग, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि या विकेटची किंमत माहिती आहे वाढीवला आणि आता एक ग्रँड सेलिब्रेशन टीम वाढीव करतीये, कारण एक जो बॉल पाहिजे होता ना चांगल्या बॅटरच्या विकेटसाठी तो युवीनं टाकलाय. टो क्रशर परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. दोन षटकांमध्ये 10 धावा, 3 विकेट. तब्बल 1 महिना आहे ना हा वाघ शिकारीपासून दूर होता आणि तो वाघ जंगलामध्ये परत आलाय. दुखापतग्रस्त होते, 1 महिना क्रिकेट पासून लांब राहिले आणि तदनंतर बॉलिंग ट्रॅक वरती फक्त इतकंच सांगतोय, टीम त्रिशिका 11 वाडीवचा सुपरस्टार युवराज. सरप्राईज सरप्राईज, किंग इज बॅक. बॉलिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या उद्या युवी साठी. एक इम्पॉर्टंट विकेट त्याच्या खात्यात आणि फक्त खर्च केले धावा 5. त्यामध्ये पहिला नो बॉल होता. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. अर्ध्या अगदी आपण पाहताय ना, विराथनला माहिती आहे टीम अडचणीत आहे. जिथे परिस्थिती गंभीर तिथे नयन किणी खंबीर. आणि या नयन किनीसाठी एक कॅच प्लेज आहे. 3 बॉलवरती जर 3 षटकार येत आहेत तर आमचे समालोचक मित्र ओमकारजी शेट्टी सर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये जो परफॉर्मन्स दाखवला युवराजने, आज वाडीवकर एकच म्हणत असतील, लाखो अरमान जलकर हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना हम युवराज वैती के दीवाने. व्हाट अ परफॉर्मन्स. क्या बात आहे. ट्रेंडिंगला सध्या हार्दिक भाई ऑन फायर. मजा लाज अशाच मॅचेस सुरू राहतील. प्रथमेश ऑन स्ट्राईक आहे. यॉर्कर आणि 10 धावा धावफलकावरती होत्या. एक सिंगल ऍड केली जाईल. 11 रन, 11ला विकेट गेलेत मैदानावरती 3. अकरा धावा धावफलकावरती 3 बाद. सेकंड स्पेल मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा आलाय आणि कृष्णा तयार आहे गोलंदाजी मार्क वर. 11 धावा धावफलकावरती 3 बाद. हार्दिक काय म्हणशील आता या स्टेजला, काय सुचतंय तुझ्या मनामध्ये एखादी शायरी विराथनसाठी? जरूर त्याच्यासाठी त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. सध्या तरी इथून एकच म्हणेन, जिसने चलना है ठोकरों से सीखा हो उस शख्स को कोई गिरा नहीं सकता. अर्थातच प्रथमेश आणि नयन हे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघर्ष इथून करावा लागणार आहे सातत्याने. समोर कृष्णा राऊत आहे, एक वेगवान गोलंदाज. वाडीव एक्सप्रेस सध्या ट्रॅक वरती धावते. चांगला बॉल शरीरवेधी मारादाडीने होता. पॅटर्न बॉल मध्ये चांगला समन्वय झाला नाहीये. लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव येते. इथून ओमकार सर मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण झालंय, कारण ज्या पद्धतीने वेग आणि बरोबर टप्पा दोन्ही गोष्टी सध्या कृष्णा राऊत आणि युवराज वैदी या 2 गोलंदाजांकडे आहेत. रायटी बॉलर जेव्हा राऊंड विकेट टाकतो आणि इम्पॅक्ट जर डावा स्टिकच्या बाहेर असेल, लाईक बिफोर विकेट तुम्हाला अंपास नाही देऊ शकत, कारण इम्पॅक्ट आउटसाइड द लेग होतं. त्यामुळे नॉट आउट घोषित केलं. एक चांगला निर्णय उमेश किणी सरांच्या माध्यमातून. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आली आहे. एकेका रन साठी संघर्ष सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती विकेट गेलेत मैदानावरती 3. बॉल तयार.
बॅटची लागली कडा, शॉर्ट हँडमॅनला फील्ड आणि अजून एक डॉट बॉल. हे घडतं बंटी सोबत फार वेळा. मला एक गोष्ट म्हणावीशी वाटेल हार्दिक, बंटी जर एक चांगला लेदर बॉल क्रिकेटर अर्थातच प्रथमेश, तर त्याचं डॉट बॉलचं पर्सेंटेज ना 99% कमी व्हायला हवं. बट ते 90% पण पुढे. जेव्हा तो डॉट खेळायची सुरुवात करतो, 7 बॉल 2, 8 बॉल 3, 10 बॉल 4, इथनं तो 5 बॉल वरती 2 मध्ये बॅटिंग करतोय. येत्या 8 बॉल मध्ये ना 2 मोठे फटके सजून त्याला रन्स कव्हर करावा लागतील. यॉर्कर ड्राईव्ह केलाय आणि समोर मिड ऑफला फील्ड स्टॉप केला बॉल. मी ते एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातो. 13 ऑन बोर्ड, 13ला 3 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमेशला ना आपल्याला विसरून जायला नाहीये, मागच्या मॅच मध्ये गोल्डन 6 मारला. एका ओव्हर मध्ये 3 षटकार मारून सामना जिंकून देऊन तो आलाय. आणि नयन केनीची बॅट सध्या शांत आहे. याचं कारण कृष्णा आणि युवी यांनी टाकलेला दबाव, त्याने केलेली अचूकता आणि भेदक गोलंदाजी. राईट आर्म राऊंड विकेट. समोर नयन केनी, हा फुल टॉस ऑन साइडला भिरकावून दिलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती मिळतील धावा 4. स्क्वेअर लेग अंपायर कडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर, तिकडनं काही इशारा आलेला नाहीये. जाऊया डीजे कडे एक सॉंग ऐकू आणि पुन्हा परतू. डीप होत होता बॉल आणि आधीच बॅटर खूप पुढे देखील आले होते. पण जरी तुम्ही पुढे आलात ना, एक नियम ऑलवेज लक्षात ठेवा, जिथे फटका तुम्ही अटेम्प्ट केलाय ते पाहिलं जातं. तिकडे जर कमरेच्या वरती असेल तर तो नो बॉल घोषित केला गेला असता, पण इथे थोडा खाली होता आणि डीप होत होता, त्यामुळे हा बॉल फेअर बॉल होता आणि त्याच्यावरती चौकार आला. इथे चांगला चेंडू आहे, टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातात. षटक संपलं. मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी 3रं आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावफलकावरती धावा झालेत 17. हार्दिक, ज्या 75ची चर्चा सुरू होती ना, आता 50 बनतील का हा क्वेश्चन मार्क आहे. बट जर 3 ओव्हर मध्ये इथनं 40-42 जरी आल्या तरी 60चं टार्गेट आजच्या रात्रीमध्ये फायटिंग टोटल मैदानावरती सेट केलं जाऊ शकतं. 3 ओव्हर 17 झालेत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मॅच मध्ये. वाढीव टीमसाठी एक कॅश प्राईज आहे. आदरणीय किरणजी कारभारी यांच्याकडून कॅश प्राईज आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. युवराज या ठिकाणी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 मध्ये फर्स्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. दबाव, प्रेशर, दडपण या सर्व काही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. प्रेशर या ठिकाणी निर्माण झालंय. त्या दबावातून बाहेर यायचंय ना, तर तुम्हाला करायचा संघर्ष. यशाचा स्वाद चाखण्याआधी स्वतःला खूप झिजवावं लागतं. आणि या जगात आहे ना, जो झिजणारा तो चमकणारा. जब तक आप गीसोगे नहीं तब तक आप चमकोगे नहीं. आपका संघर्ष आपकी कामयाबी की पहचान जरूर बताता. या मॅच मध्ये तो संघर्ष करायचा. प्रथमेशला 7 बॉल 3 वरती सध्या तो बॅटिंग करतोय. इथनं 6 येईल का? 8 बॉल 9 होतील का? नाही. 8 बॉल मध्ये तो थांबेल 3 वरती. कारण गोलंदाजी मार्क वरती कोण? युवी. नुकतंच आपण त्याच्यासाठी म्हणालो ना की एका महिन्यानंतर हा जंगलातला वाघ परत आला. KGF सिनेमा प्रत्येकाला आवडतो. मग KGF पार्ट 1 असू दे, पार्ट 2 असू दे, त्यामध्ये ना रॉकीबाईचं एक वाक्य आहे, घायल शेर की सांस उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि हा तो जखमी वाघ आहे जो मैदानावरती आता येऊन वाढीवसाठी डरकाळी फोडतोय. आणि ती देखील कुठे फोडतोय? जिथे विराथन घरच्या मैदानावरती, होम ग्राउंड वरती, होम टुर्नामेंट मध्ये खेळतीये. आणि अशा स्टेजला जिकडे प्रेक्षकांचा दबाव असतो ना, खरं तर गेस्ट टीम वरती वाढीवचे प्रेक्षक पण वाढीव आहेत. त्यांनी सध्या दबाव विराथन मध्ये येऊन विराथनवरच टाकलाय. हा फुल टॉस फटका फर्स्टला, मिस टायमिंग बॉल हवेत, लॉंग ऑफला, वॉर्ड ट्राय. प्रयत्न चांगले होते. कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. काही लेडीज आहेत ना व्यासपीठावरती टाळ्या वाजवतात कारण कॅच सुटली आहे. पण त्यांना कुठे माहिती आहे की सध्या विराथनच्या नाकी न आलाय. कारण तब्बल 21 बॉल मध्ये फक्त 20च आलेत. त्यांना पण वाटतं की जिंकावं, विराथननं खेळावं, चांगलं खेळावं. त्यासाठी षटकार चौकार येणं ना या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे.
व्हेरी मच निडेड ॲट 4 and 6. आणि जर ते नाही आले 36 बॉलमध्ये 40 किंवा जमतेम 42 बनतील आणि वाढीव तितका कच्च्या गुरुचा चेला नाही आहे की 40-42 तो विराथनला सहज डिफेंड करून देईल. तर मग कमीत कमी 50+ या मॅच मध्ये बनवाव्याच लागतील. 20 लॉस ऑफ 3. 21 बॉलमध्ये आलेत फक्त 20. आणि हा लोवा फुल टॉस त्याला फ्लिक केला, टर्न केला, चालला बॉल डीप मध्ये स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. सेकंडचा कॉल, धोका, वॉट कलेक्टिंग आणि रन आउट. फलंदाज बाद. प्रथमेश बॅक टू डग आउट. 10 बॉलचा सामना करत फक्त रन्स आलेत प्रथमेशच्या बॅट मधून 6. युवराज येणाऱ्या कालामध्ये हा खेळाडू खूप पुढे जाईल, यात काही तीर मात्र शंका नाहीये. ज्या पद्धतीने म्हणतात ना, बालाचे पाय पाळण्यात दिसतात, बरोबर हे वाक्य, हा सुविचार या गोलंदाजासाठी साजेस आहे. कारण वय फार कमी आहे, परंतु कमी वयामध्ये आपला स्टँडर्ड दाखवून दिलाय. नवीन बॅटर शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि इथून अमोल 11 मंगलमूर्ती टीमसाठी एक कॅश प्राईज आहे. हॅट्रिक 6 साठी 500 रुपयांचं कॅश प्राईज किरणजी कारभारी यांच्याकडून एक कॅश प्राईज आपण पाहतोय. 21-4 सध्या ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगलमूर्ती टीम जी आज अमोल 11 या नावाने खेळत असताना आपण पाहतोय. युवराजने जी गोलंदाजी केली त्याच्या खात्यामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रनआउट चिरपामध्ये ही विकेट आहे, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल, वॉड अ बॉल, काय चेंडू तडकीने होता. चेंज ऑफ द पेस, जबरदस्त गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि या व्हेरिएशनवरती इथून बॅटरला बीट केला गेला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात, ॲक्शन रिप्ले, काय फिरला होता हा बॉल, जबरदस्त. चांगली बॉलिंग करतो युवीचं. इम्पॉर्टंट काय, एखादी मॅच, चला तुमची वेळ चांगली आहे, तुम्ही 1 ओव्हर चांगली टाकाल, चला तुमचा दिवस चांगला आहे, तुम्ही 2nd ओव्हर चांगली टाकाल, तुमची जास्तच लक हो ना, तुम्ही 3री ओव्हर चांगली टाकाल. बट जर तुमच्याकडे क्वालिटी आहे ना, तर तुम्ही प्रत्येक स्पेल चांगला टाकाल. अगदी ती कामगिरी सातत्यानं सध्या युवराज या मॅच मध्ये करतोय. आणि जे युवराजनं आणि गोलंदाजी करताना कृष्णानं केलंय ना, ते रितेश आणि जर प्रणयनं केलं तर या मॅच मध्ये कुठेतरी फाईट बॅक विराथन करू शकतीये. बट कमीत कमी 50ची जी चर्चा सुरू होती, आता तिकडे जाणं देखील थोडंसं कठीण आहे. बट अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहेत. या पाहूयात काय घडतंय. निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. सध्या धावफलक थांबलं 21-4. फलंदाजीसाठी आपण पाहताय शैलेश नयन त्याच्या सोबतीनं. अजूनही सुमित कारभारीचा बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. बॅटिंग साईड आहे विराथनकडे स्ट्रॉंग, बट महत्वाचं हे आहे की इथनं रन्स बनवणार कोण. सगळ्यात मोठा प्रश्न या मॅच मध्ये पडलेला तो आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा फेअर बॉल आणि इकडे ओव्हर झाली आहे फिनिश. सॉरी, एक बॉल बाकी. हा जो DRS घेतला होता तोच डॉट बॉल आहे जो ऑनस्क्रीन ऑलरेडी ऍड झालेला, त्याच्यामुळे एका बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि हा ऍक्शन रिप्ले, बॉल टाकला होता, बॉल ऑफ द नाईट. मला आजही आठवतं 2021 कौस्तुभ पाटील वळपाडा गावचा एक गोलंदाज, खासदार चषक सुरू होतं, अशाच प्रकारे एक बॉल त्यानं टाकला. आणि सहज समालोचन करता करता मी म्हणून गेलो की येत्या काळामध्ये ना वळपाडाच नाही, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट नाही, ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट गर्दी करेल कौशल पाटील या नावावरती. आणि अलीकडच्या काळात 70-70च्या अनेक मेगा इव्हेंट्स असतील, अनेक मोठ्या स्पर्धा सध्या कौशल गाजवतो. आणि त्यानं टाकलेला त्याच्या लाईफ मधला तो मॅजिक बॉल होता ना, त्याची आठवण अगदी युवराजच्या या बॉल नंतर झाली. अगदी असाच काही चेंडू हा पाहायला मिळाला जो ऑफ कटर होता. ॲज अ फास्टर बॉलर अशी गोलंदाजी करणं कठीण जातं. 4 षटकं संपली आहेत, रन झालेत 22. कदाचित पहिली 4 ओव्हर, पहिला हाफ, सेकंड हाफ गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती, बट जो तिसरा हाफ आहे ना येत्या 2 ओव्हरचा तो विराथनच्या नावावरती गेला तर या मॅचला मजा येईल. अन्यथा हा सामना काहीसा एकतर्फा जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. 5वं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आला विपुल. यशाचा स्वाद चखण्याआधी स्वतःला खूप झिजवावं लागतं. जगाशी शर्यत होते नंतर,
आधी स्वतःला हरवावं लागतं. सोबतीला कोणी असो वा नसो, संकटांना सामोरं जावंच लागतं. अडथळ्यांना स्वतःला पार करावं लागतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ध्येय साध्य करावं लागतं. कधी येतं अपयश, पण पुन्हा उभं राहावं लागतं. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनत तर करावीच लागते. स्वतःवर विश्वास ठेवून नयन किनी सारखं कठीण परिस्थितीत पुढं चालत राहावं लागतं. म्हणून तर मी म्हणालो, जिथे परिस्थिती गंभीर तिथे नयन किनी खंबीर. आणि त्यांना मारलाय खणखणीत षटकार. शैलेशने मारला. थँक इझी. इथून मास्टर माइंड बनावा लागणार आहे फलंदाज शैलेश निवलला. एक 6 सीटर आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. उत्तुंग षटकार होता. बरोबर फुलटॉस होता आणि प्रॉपर टायमिंग या बॉलवरती पाहायला मिळाला. 28 वरती फ्लाय झाले टोटल. 28 स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विपुलचं स्वागत षटकाराने केलं. फुलटॉस दिला आणि फुलटॉस जर शैलेशला तुम्ही द्याल जरूर सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल. आणि या मागच्या बॉलवरती सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या पराभवाची वाट पाहत असतात. एकदा जिंकण्यासाठी अनेकदा हरावं लागतं. का पॅक क्राऊड, प्रत्येक स्टँड मध्ये प्रचंड गर्दी आहे. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं, जे प्रेम देतात शिवनेरी चषकावरती. आणि सफाळ्यांना क्रिकेट वेडा शहर आहे. इथे विटी लाईन असेल, सफाळा असेल, घराघरात क्रिकेटर आहेत. इथे मुलं जन्माला आली ना की मग जशी त्यांना थोडी समजूत येत जाते, आधी बॅट अँड बॉल त्यांच्या हातामध्ये दिला जातो. इतकं प्रचंड प्रेम सफाळे क्रिकेटवरती करतं. म्हणून तर या वेळेला देखील इतका मोठा जनसमुदाय आपल्या सोबत आहे. स्वागत आहे त्या सगळ्या तमाम क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांचं. आणि अनेक स्पर्धा होतात सफाळ्यामध्ये, छोट्या मोठ्या स्पर्धांपासून जर सगळ्या तुम्ही पाहिल्या ना तर फार मोठं क्रिकेट आहे सफाळ्यामध्ये. 29ला 4 फटका ऑन साईडला, समोर डीप मध्ये लॉंग ऑनफोल्डर उपस्थित आहे. वेगात आले चेंडूवरती वेल स्टॉप, सिंगल फक्त मिळतीये आणि 1 रन स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 30 ला विकेट गेले 4. 9 बॉल जे शिल्लक आहेत ना त्यामध्ये कमीत कमी हार्दिक 20 रन पाहिजेत बॅटिंग टीमला. तर या मॅच मध्ये ना एक चांगलं 50चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. विपुल तयार आहे. फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये त्या ठिकाणी कनेक्शन नाहीये. चांगला बॉल राईज केला होता आणि शैलेशच्या अगेन्स्ट चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेला. फुलटॉस वरती षटकार आला होता, परंतु त्यानंतरच्या 3 बॉल होती ती चुकी केलेली नाहीये गोलंदाज विपुलने. 4 बॉलचा गेला आतापर्यंत झालाय. 30 फलकावरती आपण पाहतोय आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये जरूर 20 धावा तुम्हाला टार्गेट करावा लागणार आहेत. ऑफ साईडला इनसाइड आउट क्रॅकिंग ड्राईव्ह त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हरला शतशक त्या ठिकाणी येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 वरती. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील असेल आणि या अंतिम बॉलवरती काय घडेल याकडे लक्ष वेधीत झालंय. अजून इथून स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये एक षटकार शैलेशच्या बॅटमधून आलाय. 6 बॉलमध्ये 10 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्यात. हे एक महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि या इनिंगला इथून मोठ्या इनिंगमध्ये परावर्तित करावा लागणार आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय. अजय आज फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याने दाखवलाय. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्त नंतर टीमची टोटल स्कोरवरती आपण पाहतोय 34 वरती 34 रन्स स्कोरवरती लागल्यात. शिवनेरी चषकाचं हे आयोजन सातत्याने इतिहासाची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळते. 34 फलकावरती लागल्या. 4 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. आपल्या स्क्रीनवरती जे प्लेयर स्टँड आपण पाहतोय, जे समर्थक त्रिशिका 11 वाढीव टीमचे एक सपोर्ट आपल्या टीमला करत असताना आणि आपल्या खेळाडूंचा ते आत्मविश्वास वाढवत आहेत. एक मोठा क्राऊड वर्ग, एक मोठा फॅन बेस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय त्रिशिका 11 वाढीव संघाचा. आणि किरणजी कारभारी आपल्या टीमवरती इथून प्रभावित असणार आहेत.
मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश भी ना करे एक गलत बात आहे. इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रयत्न आतोनात करावे लागणार आहेत. समोर गोलंदाजी मार्कवरती नयन आहे आणि बॅटिंग ट्रॅकवरती सुद्धा नयन आहे. त्यामुळे या स्लॉग ओव्हरमध्ये या दोन खेळाडूंमध्ये चांगलं धुवंत युद्ध या ठिकाणी पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून फसलाय. इथून विकेट सॅक्रिफाईस केली जाते. शैलेशला हवी आहे स्ट्राईक, कारण त्याला येणाऱ्या कालामध्ये स्ट्राईक करायचे. विकेट जाते. नयनला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आज या बॉलिंग अटॅकने आपली फॅन बेस निर्माण केली गेली. काय जबरदस्त. युवराज वैदी, कृष्णा राऊत, विपुल, विराज, नयन प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी या ठिकाणी केली गेली. डेडिकेशन 99% या ठिकाणी दिलं गेलं. पहिल्या चेंडूचं खेळ झालं आणि या पहिल्या बॉलवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट आलं. शैलेशने स्ट्राईक घेतलंय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये विस्फोटक फलंदाजी त्याला करायची आहे. इथून समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. बॉलर येत आहेत. पकडला जाईल आणि संपला इथून शैलेश निवलचा खेळ. अजून एक विकेट. इथून इरादांना अजून एक झटका लागत असताना तो म्हणजेच अमोल 11 मंगलमूर्ती विराथन टीमला. हे सेलिब्रेशन पहा. सुमित कारभारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी जात आहेत आणि जो प्लेयर्स डगआउट आहे मंगलमूर्ती टीमचा पूर्णपणे इथून शांत झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 वरती इथून ही टोटल थांबलंय आणि धावांसाठी इथून संघर्ष करायला लावलाय. ज्या पद्धतीने अमोल 11 मंगलमूर्ती टीमने मागच्या मॅचमध्ये जयमाशी चिखलपाडा टीमच्या मुखातून घास हिरावून घेतला होता, या मॅचमध्ये तो इंटेंट दाखवला नाहीये. तो अप्रोच कुठेतरी नाहीये. नवीन बॅटर सुमित आला. दुसऱ्या बाजूला रोहित आहे. नयन चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये जे बॉल अपेक्षित असतात, ज्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी अपेक्षित होते आणि ती अपेक्षित गोलंदाजी सध्या पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालंय नयनच्या माध्यमातून. नवीन बॅटर सुमित आला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा सुमितने चांगली कामगिरी केली होती, तर या मॅचमध्ये सुद्धा करायचे. भूतकाळ आठवून वर्तमान कालामध्ये इथून खेळायचं आहे. या बॉलवरती बॅटची एक मोठी एज आहे आणि तिथून गलीला कुठलीही चुकी झालेली नाही आहे. गली रिझनमध्ये एक चांगला झेल टिपला आहे आणि अजून एक विकेट नयनच्या खात्यामध्ये या स्लॉग ओव्हरमध्ये. आणि लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स आलेत. त्यामध्ये एक सांघिक विकेट रनआउटच्या स्वरूपात. या पाहूयात कशा प्रकारे आता वाढीव मैदानावरती थांबवतीये ती म्हणजेच टीम मंगलमूर्ती अमोल 11 विराथनला. 34 धावा फलकावर 7 बाद. विराथननं आपल्या घरच्या मैदानावरती आहे ना जवळजवळ आता जिथून हे क्रीडांगणाला अनेक स्पर्धा खेळले असतील असा क्रिकेट पहिल्यांदा पाहिला असेल. 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000. प्राजक्ताताई केणी यांच्याकडनं आलाय आणि आता 2 बॉल 2 मारले तर 2000 लावायला हरकत नाहीये. पैसा फुल आहे. आताच पगार झालाय. 34 लॉस ऑफ 7. 34 ला 7. अजून इथून 2 बॉल्स खेळ बाकी आहे आणि नयन भगत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, रोहिदास भगत साहेबांचे ते सुपुत्र आहेत आणि ज्या पद्धतीने रोहिदासजी भगत यांनी जी मेहनत आपल्या सुपुत्रावरती घेतलंय, आज ते सुद्धा इथून खुश असतील. जबरदस्त. अजून एक विकेट. 8वा धक्का या ठिकाणी लागलाय कौशलच्या रूपामध्ये. एका मागोमाग एक विकेट जातात आणि विकेट मेडन कदाचित पाहायला मिळेल का, आता त्याची चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. असं का पाठीराखा तुम्ही पाहताय जो सध्या मैदानावरती या ठिकाणी काम करतोय, मैदानावरती जो सध्या आपण पाहताय या ठिकाणी एंटरटेन जे केलं जात आहे आपल्या क्रिकेटर्सच्या माध्यमातून, त्याला सन्मान या ठिकाणी प्रोत्साहन देत असताना प्रत्येक बापाला वाटतं की आपला
मुलांना असं काही क्रिकेट खेळावं की उद्या आपल्या गावातच नाही विभागात गेल्यानंतर प्रत्येकानं म्हणावं काय खेळलाय आज तुमचा मुलगा. आणि तो नक्कीच आज अनुभव नयन देईल का. येत्या बॉलवरती जर डॉट बॉल आला तर विकेट मैदान पाहायला मला. आणि हा डॉट बॉल येईल का. बॉल हवेत आणि कॅचचा कॉल. हो कॅच ड्रॉप. जेल सुटलाय. मिळालं जीवनदान. मैदान षटकचं ड्रीम राहिलं थोडंसं लांब. रन्स कंप्लीट झालं त्या ठिकाणी 2. तिसरी रन घेत असताना फलंदाज बाद. रनआउट. रन बॉल 36 बॉल 36 झालेत. विकेट गेलेत 8 आणि 37 धावेचं लक्ष मैदानावरती. ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाज नयन रोहिदास भगत. ग्रेट बॉलिंग बाय नयन. चांगलं क्रिकेट दाखवताना मैदानावरती तो दिसला. आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलकावरती. हे आमचं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं. समोर फ्रंट लाईनला आमचे सगळे अतिथी मान्यवर आहेत. मागे सुरेश महिला मंडल बचत गटाचा पैसा आज फुल आलाय वाटतं. आणि त्यातल्या त्यात कॅश प्राईज देखील खूप लावले जातात. कदाचित लाडक्या बहिणीचा हप्ता पण वहिनी आणि ताईंच्या अकाउंटला आलेला असावा. चला आता मॅच जिंकली ना तर प्रत्येकाने 500-500 दिले तरी हरकत नाही आहे. कारण ही मॅच जिंकणं खूप कठीण आहे. कारण 36 बॉलमध्ये 37. बट एक आहे आता या मॅच मध्ये गोलंदाजी कशी केली जाईल ते तर महत्वाचंच आहे. बट नेक्स्ट मॅचचा टॉस तो इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीसाठी येते आहे आजच्या दिवसातील आणि रात्रीतील एक महत्वाचा सामना. साई स्पोर्ट्स सरावली आणि सरतोडी आई कुर्लाईमध्ये मॅच झाली. तिकडे कुर्लाईनं सामना जिंकला. दातिवरी आणि जय भवानी दांडाखाडीमध्ये मॅच झाली. तिकडे जय भवानी दांडाखाडीनं मॅच जिंकली. म्हणजे दांडाखाडी वर्सेस कुर्लाई त्यांच्यामध्ये पुढची लढाई आहे. आणि दोन्ही टीम कॅप्टन लगेचच लक्षात घ्या लगेच यायचं टॉस साठी. आणि आपण नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी करतोय. बी फास्ट दोन्ही कॅप्टन. आपण ओपीएन नाही घेत. फक्त टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असते. तिकडे कॉइन आपण स्पिन करत आहोत. कॉइन स्पिन केला जाईल. पटकन मान्यवरांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जॉईन व्हा. यस टॉस तिकडे केला जातोय आणि कॉइन स्पिन झाला. आणि टॉस जिंकला या मॅचचा टीम सरतोडी आई कुर्लाई संघानं. आणि निर्णय डिसिजन बॉलिंग फर्स्ट फील्ड. सरतोडी चूज टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट टू बॅट टीम जय भवानी दांडाखाडी. 36 बॉल 37 धावेचं लक्ष. प्रणय पाटील रितेश केनी प्रथमेश या सगळ्यांच्या लाईफ मधला ना आज तो टोटल त्यांच्या समोर की जर इकडे ते लढले तर या मॅचला होम ग्राउंड वरती आपण म्हणू शकतो की संघर्ष त्यांनी चांगला केला. आणि इकडे जर त्यांच्या वाट्याला पराभव आला तर मात्र 2 सामने जिंकून टेबल टॉप करताना सध्या त्रिशिकायला पण वाढीव आपल्याला पाहायला मिळाल. 37 लक्ष 36 बॉल मध्ये पार करायचा. जास्त मोठं हे टार्गेट खरं तर या ठिकाणी आहे नाही आहे. पाहूयात कशा प्रकारे आता मॅच इकडनं पुढे जाईल. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 36 धाव्यांची गरज. यातील पहिल्या इनिंग मध्ये 37 धावा. ऑल राईट. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकलात. याच विभागातले अतिशय सुंदर अगदी कमी वयात ज्यांनी भरपूर प्रोग्रेस केलं या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ॲज अ समालोचक, ॲज अ कॉमेंटेटर आणि व्हॉइस ऑफ वाकळण अर्थातच आपण पाहतायत ओमकार शेट्टे सर आहेत आपल्या समवेत. 36 बॉल आणि 37 धाव्यांची गरज. एक चांगली बॅटल बघायला मिळेल. बॅटिंगनं फ्लॉप शो राहिला संपूर्ण संघ. अमोल 11 मंगलमूर्ती विराथन. गोलंदाजीमध्ये जर क्वालिटी दाखवली प्रणयकडे ती गुणवत्ता आहे. अनेक वेळा लोएस्ट स्कोरिंग सामन्यांमध्ये ज्यानं आपला दबदबा अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल ओव्हर दी स्टंप्स न आलेत. पहिला बॉल चांगला हाताळला. मी म्हटलं की लोएस्ट स्कोरिंग सामने ज्याने अनेक वेळा पाहिलेत जवळून हाताळलेत तोच आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय पाटील. एका बाजूला विराज आहेत आणि विराजच्या साथीने उमेश आहेत. उमेश अनेक वेळा आपण वैतीपाडा हे जर नाव घेतलं की उमेशचं नाव सन्मानाने घेतलं जातं. ज्या युवांना घेऊन ज्यानं संघाची बांधणी केली आणि आज संघ चर्चेत आलाय.
सफाळ्यातील दादा संघ मंगलमूर्ती विराथन यांना 36 वरती थांबवण्याचा ज्यांनी कारनामा केला घरच्या मैदानात. मोठा स्ट्रोक खेळण्याची चाहत, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. सिंगल तर मिळणार इथे. या सिंगलच्या साहाय्यानं पंच मात्र दर्शवतील ऑल राईट. लेग बाईचे संकेत आले आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला सुरुवात झाली. 36 बॉल 37 धाव्यांचं टार्गेट. शिवनेरी चषकाची तिसरी रजनी. तिसऱ्या रजनीतलं चाललेलं घमासान. दुसऱ्या राऊंडचा पहिलाच मॅच ज्यामध्ये एका बाजूला त्रिशिका 11 वाढीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला अमोल 11 मंगलमूर्ती विराथन. बॉल बराच काळ हवेत. सुमित कारभारी आलेत बॉलच्या खाली आणि तिथे मात्र आपण पाहतायत कौशल घरत यांनी तो कॅच कॅरी केला. फलंदाज बाद अत्यंत महत्वाचा गडी होता अर्थात उमेश, आणि उमेश हे मात्र स्वस्तात बाद झालेत. बिग विकेट लॉस फॉर बॅटिंग साइड गॉन. प्रेक्षकांची इथे तुडुंब गर्दी असेल. आज डोंगरावर जर आपण लक्ष दिलं तर प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेतात. बाल्कनी व्ह्यू, स्टेडियमचा व्ह्यू कसा अनुभवता येईल असं मात्र हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदगडी विराथनचं जबरदस्त मैदान, आणि ज्यामध्ये प्रेक्षक राजे अगदी डोंगरावरती जिथे जागा मिळेल, चांगला व्ह्यू जिथे बघायला मिळेल तिथे मॅचचा आनंद घेतात. अगदी स्टँड देखील खचाखच भरलेत. जसजशी स्पर्धेचे दिवस वाढतील तसतशी प्रेक्षकांची गर्दी वाढेल, कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे परंपरेची, अर्थात शिवनेरी चषक 2025. क्रिकेटचं जबरदस्त मॅनेजमेंट. दिवस रात्रकालीन स्पर्धा सहज नाही करतायत, परंतु शिवनेरी चषक म्हटलं की या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी बारकाईने बघायला मिळतात. मंगलमूर्ती विराथन संघ 3 बॉल वरती 1 धाव 1 गडी बाद. चांगला बॉल प्रणय पाटील यांचा. लाईन ऑर लेंथ प्रणयकडे चांगली आहे. 36 बॉल 37 धावा जरी आम्ही ठेवल्या असतील तरी देखील या धावा आम्ही थांबवण्याचं काम करू शकतो. आमच्याकडे बॉलिंग डिपार्टमेंट तेवढा ताकदीचा आहे. प्रथमेश असतील, सुमित कारभारी असतील, तदनंतर आपण पाहतात बबलू असतील. खऱ्या अर्थानं चांगलं गोलंदाजीचं युनिट आहे. इथून ज्या 37 धावा आहेत त्यामध्ये तफावत होईल का? ऑन साईडला खेळल्या फटका. क्षेत्ररक्षक आहेत नयन किणी, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होतं. या 2 दिवसासाठी या स्पर्धेला आवाज देण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली, अर्थात नयन किणी यांचे देखील आभार. आणि सध्या संघ अडचणीत सापडल्यानंतर 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 2 वरती आहे आणि 1 गडी बाद अशी स्थिती. जे षटक असायला हवं होतं ते षटक तर जरूर हाताळलं प्रणयनं. प्रणय पाटीलला लढायला तयार, आणि इथे अपील 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 इम्पॅक्ट, आणि बॉल देखील विकेटला मिस करतोय. आणि प्रणय पाटीलच्या पहिल्या ओव्हरने ना संघर्षाचा शंखनाद केलाय. प्रणय पाटीलच्या गोलंदाजीने इतकंच सांगितलंय, मला माहिती नाहीये विराथन हारणार जिंकणार, पण मैदानावरती प्रणय पाटील 100% लढणार, आणि ते 100% कमिटमेंट देताना आता विराथन देखील सांगायला तयार आहे. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळ, सिद्ध होऊन तुला उजळायचे पुन्हा. जी मॅच 36 बॉल 37 होती ना, आता 30 बॉल 35 वरती येऊन थांबली आहे. एक जबरदस्त गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी करताना आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं, खतरनाक बॉलिंग स्पेल राहिला तो म्हणजेच गोलंदाज आपण पाहत होतात नयन भगतचा, आणि त्याच्यासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज रोहिदाजी भगत यांच्या वतीनं आलाय, आणि ते नयन भगतला दिलं जाईल, कारण त्यांना खूप सुंदर बॉलिंग केली. मन जिंकणारी गोलंदाजी नयननं केली. युवीनं स्पेशली या मॅच मध्ये छाप सोडली. कृष्णानं केलेली सुरुवात ती विसरून कसं चालेल. बट काय फरक पडतोय, जे प्रेक्षक मैदानावरती आलेत ना मॅच पाहायला, त्यांना इतकंच पाहायचंय की नयन आज मैदानावरती ज्या गोलंदाजीला करताना दिसला, युवी दिसला, ती रितेश, सुमित आणि प्रणयला करायची. इथे लागली या बॅटची कडा, फलंदाज बाद, विकेट डाऊन. आणि आता समीकरण काय झालंय, 2 ला 2 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. नयन भगत यांच्यासाठी हे कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. रोहिदास भगत त्यांचे वडील, नयन यांचे वडील रोहिदास भगत यांच्याकडनं 1000 रुपीज इथे कॅश प्राइज जमा झालेला आहे. आपल्या मुलाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये उंचावत असताना त्याला चार्ज करतायत. स्वतः देखील चांगलं क्रिकेट खेळतायत रोहिदास भगत.
आणि त्यांचे चिरंजीव नयन गहत यांच्यासाठी मात्र हे ऊर्जा देण्याचं काम सध्या सुमित कारभारी आले. सुमित कारभारी येता क्षणी ज्यांनी फलंदाजाला तंबूचा आश्रयाचा रस्ता दाखवला की यस या बाजूला डगआउट आहे, तिथे तुम्हाला आता जाऊन बसावं लागेल कारण माझी गोलंदाजीच तशी आहे. सुमितनं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती विकेट, 2 वरती 2 धक्के. जणू काही कबड्डीचा स्कोर कार्ड चाललाय की काय, जिथे 2-2 असे गुण आपल्याला बघायला मिळतात. दुसरं षटकातला पहिला बॉल विकेट मिळाली. ज्याच्या पाठीशी आई बाबाचा खरं तर एक आशीर्वाद आहे ना, जगामध्ये तो कधीच यशस्वी होत नाही. नयन भगत आज इतकंच म्हणेल, घडलं, जिंकलो, मिळवलं यश, कारण त्यांनी सर दिला होता आकार. होते संकटाचे सदैव सोबत आईचे प्रेम आणि पाठीशी बाबाचा आधार. लोबो फुल टॉस, बटन पाठमधून सहज बाहेर काढला, हलक्या हातानं नयन आला बॉलवरती, सहज उचलला. नयन किणी सारख्या ना फिल्ड कदाचितच तुम्हाला पाहायला मिळतो. आउटफील्डमध्ये जितका वेगानं येणं, बॉलला पीक करणं, पीक गॅदर अँड थ्रो, या सगळ्या गोष्टी आहेत ना फार कठीण असतात. नयन अगदी आज त्या सहज पूर्ण करतोय. ईच अँड एव्हरी रन या मॅच मध्ये ना इम्पॉर्टंट आहे आणि हा सामना खतरनाक चाललाय. 3-2, एका बाजूला रोनाल्डो यावा, दुसऱ्या बाजूला मेसी यावा आणि लढत फुटबॉलची खतरनाक रंगली जावी. ती प्रत्येक जगामध्ये फुटबॉल फॅन्सने एन्जॉय करावी. कदाचित ही लढत आहे ना आज गोलंदाजीच्या सामन्यासाठी लक्षात ठेवली जाईल, कारण 36 बॉल 37 लक्ष. आणि या मैदानावरती घडलंय काय, आतापर्यंत मागच्या 9 बॉलमध्ये रन्स आलेत फक्त 3, विकेट गेले 2. हर सपने को अपनी सांसों में रखो, हर मंजिल को अपनी बाहों में रखो. हार जीत तो क्रिकेट का एक ही पन्ना है मेरे दोस्त, अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखो. सध्या ते करतीये टीम विराथन. चांगला बॉल आहे आणि स्पेशली कौतुक आहे ना मी तुषार, नयन किनी, प्रथमेश अँड ऑल टीमचं करेल. लेफ्टी बॅटर विकेटवरती जसा दिसला ना, रितेश केनीला सांगितलं भावा तुला थोडं थांबायचं, अँकर रोल या मॅचचा हिरो तर तूच आहे, बट आता सध्या आपण सुमितला आणूयात आणि सुमितनं ते काम यशस्वी करून दाखवलं. इथे फटका ऑन साइडला, कॅचचा कॉल, मिड विकेटला फिल्डर, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. या स्टेजला तुम्ही कॅच ड्रॉप करू शकत नाही यार, जिकडे एक रन इम्पॉर्टंट आहे. कारण जर इकडे लेफ्टी बॅटरची विकेट आली असती ना तर येत्या काळामध्ये अजून एक राईट आर्म बॉलर आपली ओव्हर टाकून गेला असता, तो थोडा सेफ झाला असता. कारण उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या समोर अगदी आपण पाहताय लेफ्टी बॅटर्स कुठेतरी थोडस मैदानावरती स्ट्रगल करतोय, बट जर लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी आलं तर त्याच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं. या वेळेला बघा कॅच सुटल्यानंतरचे हे परिणाम आहेत. अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानात हे बघायला मिळालंय. तुम्ही कॅच सोडली आणि कॅच सोडल्यानंतर विराजने सांगितलं की यस संधी दिली तुम्ही मला, थँक्यू सो मच. त्या संधीचा मी पुरेपूर वापर करीन. जिथे कमी तिथे विराजने चांगला षटकार खेळला. एक कॅच सुटल्यानंतर विराजने इथे शंखनाद फुंकलाय. सुमित कारभारीनं खूप चांगली गोलंदाजी केली. शेवट चांगला नाही करता आला कारण जो कॅच सुटला, कॅच नंतर सुटल्यानंतर आपण पाहतात खूप जबरदस्त फटका खेळलाय षटकार. कॅच ड्रॉप झाली, 2 रन्स पण आल्या. जो षटकार आला त्या षटकारानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा पारडं भारी झालं, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. आता पॉवर प्ले संपलाय. 2 ओव्हर नंतर 2 विकेट्स गेलेत. बट घडलं काय असतं, तुम्हाला अजून एक विकेट मिळाली असती, थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असतं आणि कदाचित जर लेफ्टीची विकेट आली असती तुम्ही रितेशला आणू शकले असते. बट आता तुम्हाला प्रणयला कंटिन्यू करावं लागतंय. प्रणयनं पहिला स्पेल खूप सुंदर टाकलाय. एका चुकीनं काय घडलं, 2 बॉलमध्ये 8 रन्स आले, जिकडे 24 बॉल 33-34 जे लक्ष आपण 6 ओव्हर 60च्या चेसमध्ये देखील पाहतो. बट त्या 8 रन ज्या एक्स्ट्रा झाल्या ना त्याच्यामुळे 24 बॉल 26 बाकी आहेत. प्रणय तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. आज प्रणय पाटीलला काहीतरी असं करायचं की मैदानावरती चर्चा प्रणय पाटीलच्या नावाची देखील होईल. लोवा फुल टॉस, कमी गतीत टाकला होता प्रणयनं हा बॉल. चला डीप मध्ये एक सिंगल नक्की मिळेल. सेकंडचा कॉल. धाडस करायची गरज नाहीये सध्या, कारण सध्या ना ड्रायव्हिंग सीट वरती या मॅचच्या त्रिशिका 11 वाढीव याचं कारण त्यांच्या गोलंदाजांनी काम फार सुंदर केलंय. बट आता फलंदाजांना विजयाचा कळस हळुवारपणे चढवायचा आहे की मॅच लवकर संपवायची आहे की लवकर संपवण्याच्या नादात मॅच मध्ये फसायचं आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणारे अजून 23 बॉल मैदानावरती देतील, जिकडे करायच्या 23 चेंडू 25 धावा, 6 ओव्हर 36 बॉल 37 लक्ष. पहिल्या षटकात प्रणयनं खतरनाक मॅच मध्ये इंटर केलं होतं, पण आता पॉवर प्ले संपलाय. विकेटची गरज आहे, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचं आहे. प्रणय पाटील तयार आहे. इथे चांगला बॉल आहे आणि आता आलाय डॉट बॉल. आता आलाय डॉट बॉल. मागचा जो षटकार खर्च झालाय तो तुम्हाला कव्हर करायचा आहे ना
तर येत्या 12 बॉल मध्ये कमीत कमी 7 बॉल डॉट टाकायचे जे कीपरच्या हातामध्ये जातील. एखादी विकेट काढायची आहे तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. आणि आता वाढीवकडे बॅटिंग लाईन अजून खूप स्ट्रॉंग आहे. 8 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत आणि सध्या विराज एका षटकाराच्या मदतीनं रन बॉल 8 चेंडू मध्ये 8 वरती बॅटिंग करतोय. ते अगदी चांगलं आहे. हे चेस रन बॉलच आहे. 36 चेंडू 37 आहे. इथे फटका फसला आहे. बॉल हवेत चालला. बॉल डीप मध्ये एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय. तो महागडा पडेल का? हो. आणि कलेक्टिंग नाही झालाय बॉल. कलेक्ट नाही झालाय बॉल. अन्यथा रनआउटची विकेट मिळणार होती. इथे झाली आहे मिस्टेक. पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले. थोडासा वेळ लागला रितेशला बॉल वरती येण्यासाठी. थ्रो चांगला आला होता. कलेक्ट झाला असता सहज रनआउट होणार होते. सहजच इझिली 2 जीवनदान मैदानावरती दिलेत. त्या सोबतीनं रन्स खर्च झालेत. मागचा जीवनदान आला, षटकार आला. आता जीवनदान आलाय. पुढे काय? आता येणाऱ्या काळात आपण पाहतात विराज त्याचं उत्तर देतील. 14 वरती 2 धक्के. गोलंदाज तयार. प्रणय या वेळेला खोलवर टप्पाचा बॉल अनप्लेएबल. काय खोलवर टप्पाची गोलंदाजी केली. क्लास 1 उच्च कोटी अद्वितीय विलक्षण चेंडू. फलंदाजाला विराजला अगदी चारी बाजूने बांधलं. अनप्लेएबल. प्रणय पाटील म्हणजे नक्की काय? हा खेळाडू त्या दर्जाचा आहे. जेव्हा सगळं संपून गेलं असं विराथनला वाटतं ना, तिकडे विजयाचा एक नवा शोध सुरू होतो. अध्याय सुरू होतो. त्याचं नाव आहे प्रणय. अजून एक यॉर्कर. आणि आता अपील अंपायरनं नॉट आउट घोषित केलंय. त्याचं कारण काय अंपायर सांगतील. थर्ड अंपायर आता रनआउट साठी थर्ड अंपायर रनआउट साठी आहे ना. येस ओके. ऍक्शन रिप्ले पाहायला जाईल. षटक मैदानावरती प्रणयचं सुरूच आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा डॉट, त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात 2, त्यानंतर पुन्हा आला डॉट. म्हणजे मागच्या 4 बॉल मध्ये प्रणयनं फक्त एकच धाव खर्च केली आहे. ज्या एक्स्ट्रा झाले 2 त्या बॉलरच्या खात्यामध्ये टॅली होत नाही. आणि धावफलक स्कोर कार्ड वरती सध्या थांबलाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 विकेट गेलेत. या बॉल वरती काय घडलंय त्याचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. रनआउट आहेत का की पुन्हा एकदा विराटच्या बाजूने हा निर्णय जाईल. चला बच्चा कंपनी थोडस खाली व्हा. तुम्हाला त्यातलं काहीच कळणार नाही. एक्साइटमेंट असते. प्रत्येकाला वाटतं आपला गाव जिंकावा, आपला संघ जिंकावा. ही येणारी नवी पिढी आहे विराथांच्या क्रिकेटची. फक्त क्रिकेटच नाही, अभ्यास पण करा आणि आपल्या आई वडिलांची स्वप्न देखील पूर्ण करा. आणि त्या दोन्ही जिम्मेदाऱ्या सांभाळून क्रिकेट खेळा. 14 ऑन दी बोर्ड. धावफलक तर 14 वरतीच थांबणार आहे. बट बाजूला जे डबल आहे ना ते ट्रिपल मध्ये जाईल का ते आपल्याला पाहायचं. 2 आहेत तिकडे विकेट 3 जातील का की इथे बचावेल फलंदाज. त्या सगळ्या चर्चा मैदानावरती सुरू आहेत. डगआउट मधून एक मेसेज जरूर पोहोचला असेल. जितका लवकर संपत येईल तिकडे संपवा. अन्यथा नंतर आम्हाला पण घाम फुटेल. कारण आता वेळ जरी रात्रीची असली तरी कठीण आहे. जितका लवकर मॅच फिनिश करता येईल ना तितकं लवकर खरं तर पॉवर प्ले मध्ये ट्राय करायला पाहिजे होतं. बट तिकडे प्रेशर क्रिएट झालं आणि आता फर्स्टली आहे सध्या टीम वाढीव. ऍक्शन रिप्ले क्लोज अगदी कॉल त्याच्यामुळे पॉज प्ले स्लो आणि त्यानंतर झूम या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात. आणि फायनली स्टॉप. जिकडे बॅट ग्राउंडिंग झाली आहे आणि बल्स जिकडे खाली आली आहे तो एरिया कुठे आहे, इन द लाईन की आउट ऑफ द बॉक्स, सगळ्या गोष्टी पाहायला जातील. कदाचित सध्या जे स्टेज आहे ना असं वाटतंय की लाईन ऑन दी बॅट थोडीशी पुढे की थोडीशी मागे या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे हा वेळ इकडे जातोय. अँड फायनल डिसिजन या ठिकाणी आलाय बॅट लाईन वरती थोडीशी पुढे, नॉट आउट, इन द लाईन. थोडीशी पुढे. मराठी भाषा जितकी वळवली ना तितकी वळत आहे. मग ती पुढे कुठे, बॅट सेफ आहे तिकडे की मागे, या सगळ्या चर्चा ना सुरूच राहतात. म्हणून मी तुला म्हणालो ना किंतु परंतु शिवाय क्रिकेटमध्ये कॉमेंट्रीज नाही आहे. आणि हे एफर्ट तुम्ही पाहू शकाल. काय प्रयत्न होते. एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या वाढीव त्या ठिकाणी फलंदाजासाठी, विराटसाठी. इथे ड्राईव्ह केला, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिसफील्ड, रनआउटची आता देखील संधी. पण आता हिंमत नाही झाली आहे कारण या आधीच तुम्ही पाहिलं होतं त्याची किंमत मोजता कुठेतरी थोडंसं राहावं लागलं. आणि एक सिंगल. षटक संपले मैदानावरती. तिसरं. प्रणय पाटीलचा बॉलिंग स्पेल एकदा जोरदार टाळा उद्या प्रणयसाठी. 2 ओव्हर 5 रन आणि 1 विकेट प्रणय पाटीलनं या मॅच मध्ये काढली आहे. आणि असंच नाही म्हटलं जात, कुणाच्या नावा पुढे वंडर बॉय लागायला आहे ना त्याच्यासाठी अनेक वर्ष स्वतःला घासावं लागतं. म्हणून तर म्हटलं जातं ना
जिंदगी का रास्ता कभी आसा नहीं होता आणि या मॅच मध्ये ते रस्ते खूप कठीण आहेत आणि या मॅच मध्ये इतकंच सांगायचं दोन्ही टीमला, पत्थर पे ना पडे जब तक हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. क्या म्हणशील उत्कर्ष? 3 ओव्हर झालेत, 15 झालेत. विराथन ज्यावेळी बॅटिंग करत होती 3 ओव्हर 17 होता. ॲज इट इज जर आपण पाहिलं तर जसं आपण पहिलं सत्र पाहिलं अगदी त्याच्याच पावलोपावली दुसरं सत्र देखील चालू आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित कारभारी. 18-22च्या मॅच मध्ये शेवटपर्यंत लढणार, शेवटपर्यंत झुंज देणार. आम्ही देखील घरच्या मैदानात हार सहजरीतीने पत्कारणार नाही, ज्या अनुषंगाने आपण पाहत आहेत विराथना संघ देखील पाहायला मिळतो. अगदी खोलवर टप्पाचा बॉल, चांगला बॉल. तुषार किणी आले, तदनंतर नयन किणी यांच्याकडे त्या बॉलला पाठवून दिलं. सिंगलच मिळतंय, सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 15. 22ची गरज होती, जिथे सिंगल मिळतंय. 17 बॉल आणि 17 बॉल 21, 16 धावा धावफलकावरती आहेत. 17 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. अगदी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, प्रत्येक प्रेक्षक या मॅच कडे बारकाईने पाहतोय. पापणी देखील मिटू देत नाही, कारण या सामन्याला लक्षच तसे वेधून घेतलेत. विराथन वाढीव, खोलवर टप्पाचा बॉल. क्या बात आहे सुमित कारभारी. प्रणय पाटीलने जे केलं 2 षटकांमध्ये, आता तेच सुमित कारभारी देखील करतात. यष्टांच्या मागे राहून सामना कसा बदलवायचा हे माहिती आहे. आपण पाहतात बबलू यांना देखील. मधुकर किणी यांच्याकडनं हॅट्रिकला 333 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. ऊर्जा देतात खेळाडूंना. खोलवर टप्पाचा बॉल होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि नयनला बीट करत बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. अत्यंत महत्वाचा चौकार 4. मागचे जे डॉट आले होते, जे प्रेशर बनलं होतं ना, ते प्रेशर रिलीज करताना हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचचा कॉल होता, गॅप मोठा होता, संधी होती का नाही, थोडंसं ट्राय झालं असतं बस तर कदाचित सेव्ह झाला असता, पण खूप कठीण होतं. हाफ चान्सेस अशा वेळी सक्सेस मध्ये कन्वर्ट करावा लागतात. बट 2 बॉल मध्ये 1 आली होती, आता 3 बॉल मध्ये 5 आलेत. त्यामुळे आता प्रेशर पुन्हा एकदा ट्रान्सफर झालाय, ते म्हणजेच टीम अमोल 11 मंगलमूर्ती विराथनवरती. अगदी बरोबर. यावेळेला थोडंसं प्रेशर जरूर असणार. या चौकारानं बॅटिंग टीमला मनोबल वाढलं असेल, आत्मविश्वास वाढला असेल फलंदाजांचा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय फटका. नयन येतात दूरवरनं, बॉलला उचलतील, फेकी येईल, तदवरती फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या 21. 14 बॉल आहेत, 14 बॉल मध्ये 16 धावा. अटीतटीचा सामना ना भूतो न भविष्याची. कोणी विचार केला नव्हता की 36 बॉल सदरीचा मॅच याही कंडिशनला पोहोचेल. प्रणयने सांगितलं हो पोहोचेल. जिथे त्यानं 12 बॉल फेकले, फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील मिळवली. सुमितची देखील गोलंदाजी चांगली राहिली, परंतु तो 1 कॅच आणि तदनंतरचा षटकार. ती कॅचच खूप महागडी पडली आहे. इकडे बॉल हवेत, वॉट अ ट्राय. चांगला प्रयत्न होता फिल्डरचा, पण 2 धावा या ठिकाणी नाही रोखू शकणार. काही आपण म्हणतोय ना हाफ चान्सेस, ज्या अर्धी संधी आहे ना, ती ज्यावेळी सक्सेस मध्ये तुम्ही कन्वर्ट करतात त्यावेळी अशा मॅच डिफेंड होतात. इकडे काही चान्स मिस करते टीम विराथन, त्यामुळे नक्कीच अजूनही मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती. कॅच व्हायला हवा होता, कॅच व्हायला हवा होता. संधी होती, रन्स मिळाले 2, धावा झालेत 22, 23, अजूनही बाकी आहेत 14. 13 चेंडू, 14 इथे फटका फसला आहे आणि इथे देखील कॅच नाही झाली आणि बॉल ट्रॅव्हल झाला आता बाउंड्रीच्या बाहेर. आता जे प्रेशर होतं ना ते पूर्णपणे कमी झालंय आणि आता 4 ओव्हर मध्ये रन झाले 27 आणि बॉल बाकी आहेत 12, रन बाकी आहेत मैदानावरती 10. प्रश्न मला हाच पडला होता की जिकडे आता तुमच्याकडे आहे ना एक बेस्ट ऑप्शन होतं की कॅचेस येत आहेत त्या तुम्हाला लपकायच्यात. पकडोगे कॅच तो आप जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो आप हारोगे मॅच. या मॅच मध्ये कुठे 2 मिस्टेक झाले. 1 कॅच सुटली, 2 रन, त्यानंतर 6 आला. आता हा झेल सुटला, लगेचच फलंदाज सांगतो चुकीला माफी नाहीये, जखमेवरती मीठ, तो लगेचच लावतोय. इथे 6 रन्स वाढले, 6 आणि 8 14. अगदी त्यापैकी जरी 10 वाचले असते, समीकरण 12 बॉल अजूनही तुमच्याकडे 18-20 रन हातामध्ये असते. बट आता किती आहेत, 12 चेंडू आणि फक्त 10 धावा. लसदान रन बॉल आली उत्कर्षी मॅच. अगदी बरोबर. जे कॅल्क्युलेशन तुम्ही मांडलं, कॅच सुटल्यानंतर ज्या गोष्टी झाल्या त्याच त्रास देणाऱ्या राहतील. शैलेश निवळ हेही थोडेसे अपसेट राहतील. त्या कॅच सुटल्यानंतरचा षटकार, तदनंतर आता आलेला चौकार, हे अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. 12 बॉल आहेत, 12 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत रितेश अर्थात बबलू. तेही कंजूसीने जर गोलंदाजी हाताळली, जी गोलंदाजी प्रणयने केली, जी गोलंदाजी सुमित कारभारीने केली, तीच गोलंदाजी आता अत्यंत महत्वाची राहील.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10. शिवनेरी चषकाचा थरार. पहिल्याच बॉलला फाईन लेगच्या क्षेत्रातून बॉलला केले क्लिअर. बॉल जाणार दन 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 करत. कुणाल दादा पाटील यांच्या कटआउट्सला सलामी देणारा आलाय चौकार. चांगली फलंदाजी. इथे मी नक्की म्हणीन दिशा से भटके तो पडेंगे फटके. पायावरचा बॉल त्याला फक्त ग्लान्स केलं. चेंडू मात्र आपण पाहतायत अगदी सरळ सीमारेषा पलीकडे गेला. ओमकार सर, आता या मॅच मध्ये 11 बॉल आणि 6. आता मॅच मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये आणि मॅच फिनिश करायची आहे आपल्या स्टाईलनं. तो प्रयत्न जरूर. इकडे पण झाली आहे कॅच ड्रॉप. इकडे देखील झाला झेल आणि बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अडवला, स्टॉप केलाय. तोपर्यंत कदाचित 3 बनतील की 2 त्याची चर्चा सुरू आहे. आणि आता वाढीव वी लाईक लिव्हिंग टॉप. एक क्वालिटी क्रिकेट फलंदाजांनी देखील दाखवलंय असं म्हणायला हरकत नाही. कुठेतरी मॅच फसली होती. प्रणय पाटीलचा संघर्ष सुपर्ब होता आणि तदनंतर मात्र फायनली ज्या मिसफील्ड झाल्या त्या महागड्या ठरल्या. 10 चेंडू 3 ची गरज आहे. कधी याच्या मॅचेस डिफेंड होताना तू पाहिलं? 10 बॉल 3 भरपूर पुढे गेलेत मी म्हणेन वाढीव संघ. मला आजही एक मॅच आठवते. प्रेमनाथ 11 मुरबी ज्यावेळी खेळत होती टोल नाक्याचं मैदान आणि नरेश भोईरच्या स्पलनं मॅच जिंकली होती. 11 बॉल 3 रन डिफेंड करत असताना जीवदानी बामण डोंगरीनं तो सामना जिंकला होता. क्रिकेट अशा सगळ्या गोष्टी घडतात. भारताला देखील 1 रनची गरज होती. 2 विकेट हातात होत्या शिवम दुबेला आणि त्यानंतर अगदी लास्ट विकेट जाताना देखील आपण पाहिलं होतं. खूप काही घडतं क्रिकेटमध्ये. हर्षदीपची जिकडे विकेट गेली होती आणि तो सामना टाय झाला होता. ओडीआयची मॅच. अगदी 1-1 रनची व्हॅल्यू क्रिकेटमध्ये फार मोठी आहे. इथे रनआउटची संधी गमावली आहे आणि इकडे चान्स का कमी आहे ना टीम विराथनला की असं नाहीये की 7-8 विकेट्स गमावलेत वाढीवनं. वाढीवच्या 2 गेलेत 8 हातामध्ये. त्यामुळे आता त्यांना फक्त कसा तरी एक बॉल बॅटला बॉडीला कुठेतरी लावायचं आहे. एकदाच वाढीवकर म्हणत असतील ही मॅच बाबा खतम करून टाका. या मॅचनं टेन्शन खूप दिलंय. जितका आनंद दिला ना पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजांचा, फलंदाजांनी टेन्शन तितकंच वाढवलं होतं. बट फायनली म्हटलं जातं ना अंत भला तो सब भला. एक सिंगलचा कॉल आणि रन झाली आहे कंप्लीट. जिंकली आहे मॅच. घरच्या मैदानावरती वाघाची शिकार केली आहे ती म्हणजेच टीम त्रिशिका 11 वाढीवनं. आणि वाढीवकर हे सेलिब्रेशन करत असताना अभिनंदन. मला तो मॅच कडे जायचंय. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय येईल. पुढचा सामना लगेचच आपण सुरू करतोय. एका रांगेत फिल्डिंग टीम मैदानावरती आपल्याला जायचंय. आणि नयन भगत साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते त्याला दिला जाईल. मॅच समरी आपल्या समोर. विराज 18 बॉल 21 बॅटिंग करत असताना खूप सुंदर डाव